हाय ग, छोटी आई पण कशी आहे ना, केवढा मोठा गैरसमज झाला तिच्यामुळे. खरं आहे रे. आता सवत म्हटल्यानंतर एखादी व्यक्तीच येते ना आपल्या डोळ्यासमोर. दारूची बाटली, आपण कसा विचार करू असा. जान्हवी, मला सांग, तू हे सगळं मायापासून लपवलंस का ग? यांना मायग्रेनचा खूप त्रास होतो, वेदना सहनच नाही होत. एकदा डोकं दुखायला लागलं ना की वाटेल तसे वागतात. ही औषधं ना यांच्यापर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. मग तू ही औषधं यांना नेऊन दे. जान्हवी प्लीज, माणुसकी म्हणून जा. यांना वेदना नाही सहन होणार. जान्हवी, काय मला का नाही सांगितलंस? अरे, माणुसकीच्या नात्याने केलं मी जे केलं ते. आणि त्या परिस्थितीत छोट्या आईना नाही कसं म्हणू शकले असते सांग ना. बरं, तुझ्या शब्देमुळे त्यांचे हात दगडाखाली होते. आणि त्यानंतर काका जेव्हा जेव्हा माझ्या समोर येत गेले तेव्हा तेव्हा मी एक बेसिक माणुसकी सांभाळून वागले त्यांच्याशी. म्हणजे रूडली कसं आणि का वागायचं ना. मी तुला या गोष्टी सांगायचा पण खूप प्रयत्न केला होता श्री, पण मी घाबरले तुला. कमेन साहेब चहा. येस, थँक्यू. मॅडम कशा आहात तुम्ही? मी मजेत, तू कसा आहेस? बरं आहे. साहेब, शिवदेबाईंनी एक कुरिअर करायला सांगितलंय, जाऊन येऊ का? हा, ये ना. बरं श्री, तू का नाही मला खरं सांगितलंस? आणि जान्हवी, तू म्हणाली होतीस ना की छोट्या आईला मदत करायची असेल तर आपल्याला काकाला तोडून चालणार नाही. ते पटलं मला, आणि म्हणूनच मी काकाला अलगद दूर करायचा प्रयत्न करत होतो. म्हणून त्याचसाठी मी त्याला भेटलोय. बरं, हे सगळं प्रकरण मला लवकरात लवकर संपवायचं होतं. म्हणून म्हणलं मग याची वाच्यता तरी कशाला करावी, म्हणून तुला काही सांगितलं नाही. म्हणलं उगाच चर्चा नको. एक मिनिट, अलगद दूर म्हणजे? जान्हवी, मी त्याला ऑफर दिली आहे, चांगल्या कामाची, त्याच्या पगाराची, आणि राहण्यासाठी घराची. आणि ह्या ऑफरच्या बदल्यात त्यांनी ह्या शहरापासून आणि छोट्या आईपासून कायमचं दूर राहायचं. श्री, जान्हवी, मला माहिती आहे तुझं यावर काहीतरी नक्की वेगळं मत असणार आहे, तुला काहीतरी यावर बोलायचं असणार आहे. म्हणूनच मी हा विषय तुझ्या पुढे काढत नव्हतो, म्हणूनच मला काही सांगायचं नव्हतं. जान्हवी, मला असं वाटतंय की हाच आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने उत्तम पर्याय आहे. श्री, तू प्लीज दुसऱ्यांचे आयुष्य नको डिझाईन करूस. डोंट ट्राय टू बी अ गॉड. आय एम नॉट जान्हवी. आय एम जस्ट ट्राइंग टू बी अ गुड सन, दॅट्स इट. श्री, त्या दोघांना वेगळं करून तू चांगला मुलगा कसा होशील? अरे, छोट्या आईंचा आनंद नाहीये त्यात. जान्हवी, मला आता वाद घालायचा नाहीये. अरे पण हे चुकीचं आहे. असं तुला वाटतंय? श्री प्लीज. जान्हवी, आपण आता या विषयावर नाही बोललो तर नाही चालणार का? कम इन. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हाय. हाय. मी तुला भेटायला आलो होतो, म्हणजे तू आल्याचं समजलं, म्हटलं तुला भेटून घेऊ. पण काही हरकत नाही, मी बाहेर थांबतो, जाताना जमलं तर भेटून जा. हा, नाही, मला उशीर झालाय, मी निघतच होते. नाही नाही, तू थांब ना, मी अगं फक्त हाय करायला. मला खरंच जायचंय, मला उशीर झालाय. श्री येते. बाय मनीष. बाय. जान्हवी, मी त्याला ऑफर दिली आहे, चांगल्या कामाची, त्याच्या पगाराची, आणि राहण्यासाठी घराची. आणि ह्या बदल्यात त्यांनी या शहरापासून आणि छोट्या आईपासून कायमचं दूर राहायचं.
ट्राइंग टू बी अ गुड सन. काय ग? काय ग? हु इज ट्राइंग व्हॉट? नाही, काहीच नाही. जान्हवी, तुझ्या घरात खूप बायका आहेत ना, म्हणून तुला बोलायला चान्सच मिळत नसेल आणि म्हणूनच तू एकट्यात अशी बडबडत असशील. काही या गीता, असं काही नाहीये. आणि आमच्या घरात सगळ्या जणी बोलतात आणि तितकंच सगळ्या जणी एकमेकींचं ऐकतात सुद्धा. मग कोण? जेजू? जेजू ऐकत नाही का तुझं? असं काही नाहीये गीता. डिटेक्टिव गीता को सब पता चलता है. तुझं आणि जेजूचं काहीतरी बिनसलंय, हो ना? गप्प बसा. तू जेजूच्या ऑफिस मधनं आलीस ना तेव्हापासून अपसेट आहेस, राईट? इतकी हुशार आहेस तर कामात कशाला चुका करत असतेस ग? वा, काढलास माझ्या चुकांचा विषय. मला वाटतं ना त्यांनीच तुला माझ्यावर वॉच ठेवायला सांगितलं असेल बहुतेक. त्यांनी म्हणजे वाघोबांनी. खेडपट काम कर. जान्हवी, हम्म. जेजूच्या ऑफिस मध्ये शिफ्ट ड्युटीज असतात का ग? हो, पण बॅक ऑफिसला नाही का ग? हा, मग तू गेली होतीस तेव्हा सगळेच असतील. हो, सगळे. कोण कोण होतं ग? आता तू फार कोणाला ओळखत नाहीस, पण श्री होता, पेतपाठक काका होते, नंदन होता, मग झाले. एवढेच? म्हणजे का ग, तू कुठल्या पर्टिक्युलर व्यक्तीबद्दल विचारतेस का? छे छे, मला कशाला कुठल्या पर्टिक्युलर व्यक्तीबद्दल विचारायचं असेल. हे आपलं असंच असू शकतं ना. रजा असू शकते एखाद्याची. कुणाची ग? कोणाची? कोणाची नाही. आय एम सॉरी, तू काहीतरी बोलत होतास. नाही नाही, फार काही महत्वाचं बोलत नव्हतो मी. श्री, मी काही बोललो तर चालेल का? हे बघ, तुला जर असं वाटत असेल की मी खूप पर्सनल लेवलला जाऊन हे सगळं बोलतोय तर तू. नाही नाही नाही, अरे तू बोल, विचार तुला काय विचारायचंय ते. मला त्रास होईल असं तू काही विचारणार नाहीस याची खात्री आहे मला. विचार. श्री, तुला आणि जान्हवीला मी खूप चांगलं ओळखतो. तुम्ही दोघेही माझे खूप जवळचे मित्र आहात. तुमच्यात काही मिसअंडरस्टँडिंग झालंय का? हे बघ, तसं काही असेल तर मला सांग, आय कॅन हेल्प यू आउट. अरे नाही रे, नाही, मिसअंडरस्टँडिंग असं नाही. अरे मग मगाशी जे टेन्शन जाणवलं ते काय होतं? मनीष, तुला सांगायला आता काही हरकत नाही. म्हणजे मी तुला माझ्या काकाविषयी म्हणालो होतो ना, जे गातात ते ना? करेक्ट. मला त्या माणसाला माझ्या घरापासून दूर ठेवायचंय. लेट्स नॉट गो इन टू द डिटेल्स, दे आर व्हेरी पेनफुल. बट मला त्याला दुसऱ्या राज्यात नोकरी द्यायची, त्याच्या कामाचा पगार द्यायचा आहे, राहायला घर द्यायचं आहे, अगदी सरळ साधं स्वाभिमानी आयुष्य त्याला जगायला द्यायचं आहे, जेणेकरून तो माझ्या घरापासून आणि घरातल्या माणसांपासून कायमचा दूर जाईल. मी जे काही करतोय त्याच्यात नुकसान कोणाचंच नाहीये. झालं तर भलंच होणार आहे आम्हा सगळ्यांचं. आणि हे जान्हवीला पटत नाहीये. ती थोडीशी ना जास्त इमोशनल होते या बाबतीत. जान्हवी फार पटकन अटॅच होते सगळ्यांशी. अरे लोकांशी अटॅच तर मी पण होतो पटकन,
पण इन दिस केस जान्हवीसाठी मी छोटी आई आणि काकाच्या गोष्टीतला विलन झालोय, विलन. म्हणजे छोटी आई काकाला भेटली नाही तर छोटी आई दुःखी होणार ह्याची कल्पना आहे मला, पण लांबचा विचार करता असे अप्रिय निर्णय कधी कधी घ्यावे लागतात आपल्याला. आपण बिझनेसमध्ये नाही का रे करत असं? दरवेळी इतकं इमोशनल होऊन प्रत्येक प्रश्न नाही सोडवता येत. नाही, बरोबर आहे तुझं श्री. मी बोलू जान्हवीशी? नाही 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 नाही, हे बाबा नको नको, मलाच तिच्याशी बोलायला हवंय. मलाच समजावं लागेल तिला. आत्ता जान्हवीच्या दृष्टीने मी चुकीचा वागतोय, पण काकाच्या बाबतीतला निर्णय मी बदलणार नाही. आय विल टॉक टू हर. कसं बोलावं श्रीशी कळतच नाहीये. त्याच्या कुटुंबाचा प्रश्न येतो तेव्हा डोळ्यावर झापडं बांधून घेतो अगदी. त्याला वाटतंय तो छोट्या आईंचं भलं करतोय, पण छोटी आई काकांपासून दूर होऊन आनंदात नसणार आहेत. त्यांचं काकांवर जीवापाड प्रेम आहे. याकडे डोळेझाक करून कसं चालेल? मुळातच कोणाही दोन माणसांच्या नात्याविषयी तिसऱ्या माणसाने काहीही निर्णय घेऊ नये. पण श्रीशी कसं बोलावं? हॅलो. हॅलो, मी आरजी बोलतोय. मला श्रीरंगशी बोलायचं होतं. तुमच्याकडे त्याचा नंबर नाही आहे का? ऍक्च्युली माझ्याकडे होता, पण चुकून डिलीट झालाय माझ्याकडून. तुम्ही मला SMS कराल का त्यांचा नंबर? ओके, नाही, माझं एक अर्जंट काम होतं त्यांच्याकडे. पाठवते मी लगेच नंबर. नाही नाही, मी 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 फोन करतोच त्यांना, पण मीनवाईल जर तुमचा कॉन्टॅक्ट झाला तर त्यांना सांगा माझं एक अर्जंट काम आहे. हा प्लीज. नक्की. ओके, मी बोलतो मग मिस्टर सहस्त्रबुद्धेंशी. ओके. हॅलो. मिस्टर सहस्त्रबुद्धे. जान्हवीकडे भाऊजींची सोन्याची चेन सापडली ताईला, म्हणून तिला हे सगळं कळलं. सोन्याची चेन आणि एवढ्यावर हे सगळं थांबलं असतं ना तरी ठीक होतं. म्हणजे आता आईंना कळलंय हे सगळं. मग आता आई सगळी परिस्थिती नीट समजून घेतील, त्याशिवाय काही करणार नाहीत. जान्हवीने श्रीला सुद्धा हे सांगितलं नाहीये ना, त्याचा त्यांना खूप राग आलाय. खरं तर फोन करून त्याच वेळेला त्या जान्हवीशी बोलू शकल्या असत्या, पण त्यांनी तसं नाही केलं. म्हणजे ते हे सगळं श्रीशी बोलणार आहेत? अगं, आईंच्या मनात काय आपल्याला कसं कळणार? अरे देवा, वाचव मला आता. शरू, मी देवापुढे दिवा लावून येते. वेळ झाली आहे ना? तू सुद्धा येतेस? हा, म्हणजे मी आले, तू हो पुढे, मी येते. हा शरा बोल. तुम्ही तुमची सोन्याची चेन दिली होती जान्हवीला? अगं काय झालं, त्या दिवशी हॉस्पिटलचं बिल जान्हवीने पे केलं ना, तर मग मला कळलंच नाही की तिचे पैसे कसे द्यायचे परत. मग माझ्याकडे चेन होती, मी दिली तिला. अरे देवा. बरं बरं, ठीक आहे, मी करते तुम्हाला नंतर फोन. हा, काय झालंय? एक मिनिट शरा, फोन ठेवू नकोस. काय झालंय? काही झालं नाहीये. म्हणजे मी तुम्हाला सांगेन, पण तुम्ही त्रास नाही ना करून घेणार? नाही, तू आता सांगच मला काय झालंय. ऐका ना, जान्हवी तुम्हाला भेटते हे आईना कळलंय. काय? हो, आणि त्या खूप रागावल्या जान्हवीवर म्हणे. तू बोललीस आईशी? अहो, मी काय बोलू, मलाच हे सगळं आत्ता कळलंय. मी आईना काय सांगू? सगळं ताबडतोब सगळं बोल आईशी. नाही, मला आई नको. मला भीती वाटते. आई परत खूप नाराज होतील माझ्यावर. शरा, तू आता फक्त आपला विचार करू नकोस. आपल्याला ती मुलगी खूप मदत करते, ती आपल्यामुळे अडचणीत येता कामा नये.
तू हवं तर सगळं स्वतःवर घे, पण आईशी बोल. पण पण मी हे सगळं आईनं सांगितलं तर आई परत कधी तोंडही बघणार नाहीत माझं. अजिबात घाबरू नको शरा. जे होईल ते पुढचं पुढे बघू आपण. जे नशिबात असेल ते होईल, पण आता अजिबात वेळ न दवडता आईशी बोल. हे बघ, आपल्याला किती त्रास झाला तरी चालेल, पण आपल्यामुळे जान्हवीला त्रास होता कामा नये. ऐकतेस ना? हो. ठेवते फोन. यात चुकीचं असं कोणीच नाहीये श्री. पर्स्पेक्टिव्ह जरा वेगळे तितकंच. बरोबर. म्हणून तर या बाबतीत कोणातरी एकाच्या म्हणण्यानुसार होणार आहे सगळं. घे फोन घे. श्री, जान्हवी. जान्हवीचा तुला? हो, घे 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 फोन घे. बोल जान्हवी. बोलू शकणार आहेस का तू? हो बोल ना. तुझ्या फोनवर आरजी नावाच्या एका गृहस्थांचा नंबर फॉरवर्ड करते. श्रीला सांग त्यांना अर्जंट घर हवंय. त्यांनी मला फोन केला होता. आता बघ म्हणाव पुढे काय करायचं ते. ओके ठीक आहे. आहे का ऑफिसमध्ये? कोण? तुझा बॉस. हो आहे. का ग? बरं आहे का? हो. त्याला सांग तुझा फोन लागत नव्हता म्हणून मनीषला सांगितलंय. मनीष होता? हो का? निरोप असेल ना माझ्यासाठी काहीतरी? हो. माझा फोन लागला नसेल. हो असं म्हणाली ती. म्हणजे असं होतं ना कधी कधी की रेंज नाही येत फोनला. नाही नाही नाही, माझ्याशी बोलायचं नसलं ना की होतं असं. नाही रे श्री. अरे खरंच नसेल फोनला रेंज. काय मनीष, अरे मी ओळखतो तिला, चांगलाच ओळखतो. मी तुला म्हणालो ना सध्या मी विलन झालोय. विलन ते हे. एनिवे, काय म्हणत होता मॅडम? हा आरजी आरजी हा आरजी म्हणून कोणाचा तरी फोन आला होता तिला. त्यांना काहीतरी अर्जंटली घर हवंय असं काहीतरी सांगत होती. अरे देवा, हो रे. त्यांचा मलाही फोन येऊन गेलाय. आरजी म्हणजे? अरे जान्हवी त्याला आरजी म्हणते, पण माझ्यासाठी तो जीजी आहे. ए मनीष, तू माझं एक पर्सनल काम करशील? बोल ना. मी ना इन्व्हेस्टमेंट म्हणून काही फ्लॅट्स घेऊन ठेवलेत. ते फ्लॅट्स तू जाऊन जीजीला दाखवशील? म्हणजे त्यांना सगळे फ्लॅट्स दाखव आणि त्यांना जो फ्लॅट आवडेल ना त्याच्या किल्ल्या त्याच्या हातात दे. हो पण कोण येते? आहे एक साधारण ओळखीचा माणूस. बरं, त्याच्यासाठी मी इस्टेट एजंट आहे बरं का. आणि माझं आडनाव सहस्त्रबुद्धे आहे. सहस्त्रबुद्धे का? सांगेन तुला कधीतरी. मोठी स्टोरी आहे. एक मिनिट. या किल्ल्या आणि पत्ते घरांचे मी तुला आता मेल करतो. बरं, आणि माझं आडनाव काय आहे? सहस्त्रबुद्धे. हा. श्री, जान्हवी. आपण बोलूया नंतर. आई आई शरयू, 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 काय झालं रडायला? काय झालं? नीट सांग. आई, आज जान्हवीची काहीच चूक नाहीये. मी खरं सांगते आई.
आई हे सगळं माझ्यामुळे झालं. फक्त मी तिला सांगत होते की तू तू जा तू भेट. आई ती नाही म्हणत होती. आई मी खरं सांगते, मी तिला भरीला पाडलंय. आई आई तुम्ही मला शिक्षा करा, पण जान्हवीची यात काही चूक नाही. आई ती नाही म्हणत होती. सगळं माझ्यामुळे झालंय. आई शरयू, तू जान्हवीला पाठीशी घालू नकोस. नाही आई, जान्हवीने मला पाठीशी घातलं बऱ्याचदा. तिची इच्छा नसताना. काय बोलतेस तू हे? आई, मी खरं तेच सांगतेय तुम्हाला. तू सगळं नीट काय ते सांग. आई, ज्या क्षणी तुम्ही यांना घर सोडायला सांगितलं ना, त्या क्षणी हे घरातून बाहेर पडले. पण काही वर्षातच यांची तब्येत खूप खालावत गेली. आई, कांताची तब्येत? यांना मायग्रेनचा खूप त्रास होतो. डोकं खूप दुखतं आई यांचं. कळवळतात अगदी, सहन नाही होत त्यांना. कितीदा तर त्यांनी भिंतीवर डोकं आपटून घेतलं. खूप भीषण अटॅक येतो आई. 15 मिनिटाच्या हात जर यांनी गोळी नाही घेतली तर हॉस्पिटलमध्ये पण ऍडमिट करावं लागतं. सुरुवातीला मला काही माहित नव्हतं आई. तुम्ही सांगितलं होतं त्याप्रमाणे मी यांना भेटतही नव्हते. पण नंतर मात्र माझा नाईलाज होता.